देवाच्या आजूबाजूचा एक जण देवाच्या आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ करून घ्या. पाणी आणावं लागते. तुम्ही काय करा, देवाच्या आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ करून घ्या. पाणी पाणी
वाद आहे. आपलं भारत आहे, भारतातल्या गोष्टी आहेत. काही लोक म्हणतात की माणसाला कुठं 3 तोंड असतात काय. मग त्या 3 मुखी दत्तात्रयाचा निषेध करणारे बरेच माणसं आहेत काही पंथात. 3 मुखाचा अर्थ एकच आहे, त्याच्यामध्ये या कोंबड्याला बांधावं लागतं आपल्याला. काय सोडून द्या, सोडून द्या. परंतु वर्णामध्ये भाकर जर का लावली जीव आणि ब्रह्म याच्यात फरक काय? काला म्हणजे काय? काल्याचा अर्थ काय? काला साधू संतांनी केला, भगवंताच्या सोबत काला केला. मग काला
त्याचा अर्थ असा आहे जीव आणि ब्रह्म एक होते म्हणजे काय संपूर्ण विश्व त्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली तो परमात्मा जे ब्रह्म ज्याशी यशोदा परिपूर्ण अंशी आहे पूर्ण आहे जीव मात्र हा अपूर्ण आहे अपूर्ण असल्यामुळे त्या जीवाला अंश गीतेमध्ये भगवंत मामय अंश कारण जीव नाही भगवंत म्हणजे तुम्ही आपण नाही पण ज्याच्या सत्तेला त्याच्या अंश अंश मात्र सत्तेला अंश अंश वरती चालू आहे जीव आणि ब्रह्म अर्थात आपलं जे मूळ स्वरूप आहे ते ब्रह्म आहे त्या परमात्मा जीवाला शिवून पडायचं लक्षात घ्या जीवन जगत असताना जीवनामध्ये माणसाला काला करायचा काला करण्यासाठी आपण पैसे येणे शैली भगवंताने सुंदर शरीर दिलंय ते शरीर कशा करता दिलं येण्या जाण्यावर आपण माणसाच्या आपण तुला माणसाच्या यायचीच नाही मग काय करायचं त्यासाठी जन्म आहे तर शरीर आहे आणि अशा प्रकारे जीवनामध्ये समजण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार झाला चरित्र कृष्ण परमात्मा आणि बालबाल त्याच्या संगतीला कृष्णाने आता भगवंताचं चरित्र कुठलं जरी असलं तरी ते चांगलं चरित्र असतं कुठलं चरित्र वर्णन करायचं कृष्णाने गोकुळात चरित्र केलं 11 वर्ष त्यानंतर भगवान कृष्ण कृष्णाचं चरित्र गोकुळाचे चरित्र केलं भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्राकट्यापासून तर 11 वर्ष गोकुळात चरित्र केलं त्या चरित्राचा विचार आचरण करत असेल तर रामचंद्र परमात्म्याच्या चरित्राचा हा करा काय करा तर रामाला प्रशंसा कीर्तन करायचं आहे गोकुळातून आपलं कसं काय आपली गाडी रामचरित्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते दाखवत आईने कसं माझं आपल्याला कर्तव्य काय आहे कर्तव्य कसं आहे
कसं वाटतं माझ्याकडे आवाज रामचंद्र परमात्मा आणि लक्षण सुद्धा लक्षण सुद्धीच्या सीता गाढ झोपली आणि गाढ झोपलेल्या माणसाला काहीच कळत नाही झोप लागली लक्ष्मण सीतेच्या पायावर बसला आणि सुंदर असा लेकिन वहाँ चिराग नहीं रहता, दीप नहीं रहता, पूजा नहीं रहता, महाराज नहीं रहते। तो मैं सभी को एक विनंती करता हूँ, इतना बड़ा गांव आपका है, अच्छे लोग हैं, धार्मिक लोग हैं, धन धान्य संपन्न है, विपुल संपन्न है, जहाँ पर पानी की सुविधा है। एक 25 साल के पहले हम देखते थे बाढ़ में पानी का बहुत तकलीफ होता था, वो दिन भी हमको याद है। बाहर से हम पानी लाते थे, यहाँ के मिलाते, और आज सब तरफ से सर्वगुण संपूर्ण बाढ़ है। और ये बाढ़ में आज पवित्र वृंदावन के ऐसे पवित्र ठिकाने भगवान कृष्ण के रूप में ही हमारे पास आ गए। सो है हम तो कृष्ण को वहाँ देखते हैं, लेकिन हम भगवान का कृष्ण का रूप स्वामी जी में देख रहे हैं। स्वयं परमात्मा कृष्ण अपने पास आए। सो है आप सभी को आशीर्वाद के रूप में जो बैठे से लोग को श्रीफल प्रसाद देंगे, एक एक दिन उड़ के आना कृपया करके। आली नाही 2-3 मार रे
कर असले कर समोर बघा मला काढा नाही वर नक्की सर मी काय म्हणत होतो प्रवासाची वरलीची शूटिंग घेतलं की फोटो कोण काढला मामा समजा नका काढू का नाही ना तशीच बोंबायची जय जगदीश
ताकद घ्या ना पूर्ण तुला हात याच्या दोघायला एका बाजूला सरका जरा
असेल एक आहे की बापूला म्हटलं की वर बसा नाही बोले मैं ऊपर नाही बैठ सकता. ज्ञानोबा म्हणतात मी आणि माझे पण विसरले गयाचे अंतःकरण पूर्णचंद्र आहे. खरोखर कृष्ण परमात्मामध्ये परिपूर्ण भगवंत परमात्मा सर्व गुणांनी युक्त. पण आजचा चंद्र किती पटीने मोठा आहे? 14 पटीने मोठा आहे. आणि आजचा फार महायोग आहे. आपला विषय चालला होता त्या गाठीचा विरोधाचा विषय आहे. भगवंताने गाठ पाडली ती कोणाची पाडली नाही एक लक्षात ठेवा. निघाली त्याला धसका बसला तो ओरडला मत्त होनिया मातली थांबडी करी ओढा ओढी मजा लागली. जीवनामध्ये माणसानं मातलं पाहिजे पण माजू नये. जो मातत असतो तो खरा साधू किंवा संत असतो. माजतो तो साधू नाही ना संन्यासी नाही. तो नास्तिक आहे, तो दुराचारी आहे, तो नीच आहे, तो अधम आहे, तो पापी आहे. मातणे म्हणजे काय? कोण मातते? मातरे वैष्णव वीर रे. ठीक आहे. पण नियोजन आहे. नियोजन असं आहे की कीर्तन लवकर संपवा. बापूला बोलू द्या. बापू म्हणतात आपका कीर्तन पूरा करना है, मेरे लिए कुछ नहीं छोड़ना, लेकिन बापू आपके लिए तो छोड़ना पड़ेगा. पहिली गोष्ट आजचं नियोजन माणसाच्या मनातलं नाही का? कारण माणसाने ठरलं होतं कीर्तन 1 वाजता लावायचं. आणि दिगंबर महाराजांचा बापूजा कुणाला म्हणाल महाराज आरंभ सुरू करतो तुम्ही गुंड्या लावत लावत इथपर्यंत आलो धावत. मला काय सांगायचं आहे म्हणजे नियोजन हे भगवंताच्या मनातलं नियोजन आहे. भगवंताला काय करायचं आहे तेच होणार आहे. म्हणून आता आपल्याला अल्पावधीमध्येच कार्यक्रम करायचा आहे. कारण पुढेही बहुत करणे आहे. बापूचे बोधामृत वचन आपल्याला ऐकायचे आहे. मी ती वेळ ती आणण्याकरता ती निघाली. काय झालं तुम्हाला माहिती आहे. मग पुन्हा ती थांबली. ते म्हटले तुम्ही पुढे व्हा. तो म्हणतो तू पुढे चाल, मी तुझ्या मागं चालतो. ते म्हणे लग्नापासून तुम्ही पुढे होते मी तुमच्या मागं होतो. आता तुम्ही पुढे मी तुमच्या मागं. तो म्हणे ठीक आहे मी जर पुढे चाललो तर मला सरळ चालता येईल असं मागं मागं चालावं लागेल. तू पुढे चाल. असो काय व्हायचं ते झालं. ती गाठ सुटत नव्हती कारण ती गाठ संदेहाची विकल्पाची मायेची भ्रमाची आणि आळशीची गाठ होती. आळसाची गाठ होती. अख्खी रात्र गेली गाठ सुटली नाही. दिवस निघाला. गावातल्या लोकांनी विचार केला या गोपीचं दार बंद होऊन आहे. आणि सांगणारा कृष्ण सगळ्यांना सांगितलं आज हे बुडाबुडे काढून उठले म्हणे म्हातारी म्हातारा. काय झालं? दार ठोकलं कृष्णाने. दार उघड, दार उघड. ते म्हणे मेले आधीच थांब जरा. सोडणार होतं जमते का जमत नाही. आता एक काम करा दार उघडते मी आणि तुम्ही माझ्या मागे मागे चला. ते मागं मागं चला. ते होतं पूजन हे होते उंच वेळ बसत होता. हे असं करता करता दार उघडलं. पोरं तिच्या घरात दिसले आणि घरात दिसल्याबरोबर चंद्रा काकू ही उडी तिला रागाला तिने हातात काठी घेतली आणि काठीवरून त्या पोराच्या मागे लागली. सगळ्या गावातून बोलून काढली. नंदाच्या वाड्यापर्यंत केली. तेव्हा हा कवडी तिला म्हणजे तू काही कोणाला बोलली होती का? त्यामुळे बोलले म्हणजे त्या नंदाच्या काठाला बोलली होती त्यालाच केले येशू आता तुझ्याशिवाय जमत नाही. भगवान कृष्णाने तिच्याकडे कृपा दृष्टीनं पाहिलं तेव्हा गाठ सुटली. गाठी सुटण्यासाठी संतांची भेट व्हावं लागते किंवा भगवंताची कृपा व्हावी लागते तेव्हा ह्या गाठी सुटतात. आणि ती गाठ सुटली. अशा अनेक वेळा भगवंताने पहिले आले धावतही आले की बाई काय केली मात मुखासी मुखचुंबनामध्ये ते गळ्यामध्ये हात घालत हे की बाई अंगासी पाहावी यशोदे बाण तुझा प्राणा पोटवर सोसू देना. दुसरी आले धावून याने की बाई काय केली करणे पतीची गाडी माझी वेणी दोघीची गाठ पडवली गाठाने कोणाची सुटेना. अशा अनेक तक्रारी आल्या. आता देवाचं चरित्र असं 2 दिवस सांगितलं तरी आपल्याला सागर घागरत बसवायचं. एकच शेवटची चोरी सांगतो.
आणि वृंदानात जाऊन 15 मिनिटात काला होता. त्या गोकुळातल्या बायका गवळणी जवळ घेऊन बसली आणि सांगायला लागले, तुम्ही वेडे आहात, तुम्हाला डोकं नाही, स्वतःची खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रॉपर्टीची कुठल्या गोष्टीची रक्षण करता येत नाही. मी बघा, माझ्या घरात आजपर्यंत धिंगाणा कोण्याही चोरानं घातला नाही, कारण मी फार सतर्क असते. तुम्हाला तुमची सतर्कता ठेवता येत नाही अशी ज्ञान सांगत होती. पेंदे ऐकत होता आणि पेंद्याने कृष्णाला सांगितलं, कन्हैया अरे ती वृत्ती गोपी लयच बोलाय रे, मला माझ्या घरात चोरी झाली नाही, कोणाची ताकद नाही, कोणाची हिंमत नाही. कृष्णाने सांगितलं, जा तिला जाऊन सांग, आता तुझी चोरी गेली की आम्ही पुन्हा चोऱ्याच करणार नाही. जा तुझ्या घरी बस, उद्या म्हणजे रात्रीच तू सतर्क राहा. आणि चोर त्याला म्हणतात जो सावध ठेवून चोरी करतो. कोणालाही चोर म्हणतात काय, मार खाणाऱ्याला चोर म्हणतात काय? चोर त्याला म्हणतात की मार खायचं कामच पडत नाही, ते कोणाच्या हातीच लागत नाही, तो खरा चोर आहे, त्याला अट्टल चोर म्हणतात. कृष्णाने सांगितलं, जा सांग. तिला कळालं. ते म्हटलं, अरे हा येऊन बघा काय ताकद आहे तुमची. वृत्तीचा पहिली गोष्ट महाल मोठा आहे, बरं तिचा महाल मोठा असून तिच्या महालाला महत्वाचे दरवाजे आहेत, कुणीकडे नाही आणि काही एक खिडकी आहे. तिने सांगितलं, आपल्याकडे फक्त येऊन बघा, काय कोणाची ताकद, कोणाची ताकद नाही. त्या वृत्ती गोपिकेनं आपले 9ही दरवाजे बंद केले, 9ही दारांना कुलप लावले, कुलप, आणि बाहेर खाट टाकले आणि त्या खाटेवर रात्रभर बसले. चाव्या सर्व कुलपांच्या जवळ खाटेवर बसले, डोळ्यात तेल घालून बसले. डोळ्यात तेल घालून बसले म्हणजे काय, माझ्या लहानपणात मी डोळ्यात तेल घालून म्हणजे डोळ्यात चाव्या तिनं बाजूला उषा होती, त्या उषाखाली ठेवून दिली, बसले. रात्र गेली, चोर तिथंच होते, पण कुलप लागलेल्या जातील कसे. पेंद्यामध्ये कृष्ण आपल्या नेहमीसारखं चाललं, हो अरे नाही, ते वृत्ती आहे, त्या वृत्तीला निवृत्त होऊ द्यावं लागेल. जोपर्यंत वृत्ती निवृत्त होत नाही तोपर्यंत चोरी करता येत नाही, आतमध्ये प्रवेश करता येत नाही. मग हे निवृत्त होईल केव्हा? वृत्ती शून्य झाली पाहिजे, तेव्हा मग आपण विचार खऱ्या अर्थानं दाखल टाकतो. वेळ आली आणि तिचे डोळे लागायला लागले. तिने विचार केला की अवघी रात्र गेली पण चोर आला नाही. आता कुठला चोर येणार? ब्रह्ममुहूर्तावर ती वृत्ती गोपिका तिचे डोळे लागले. तिने विचार केला थोडा अंगच टाकावा म्हणून तिला आम टाकलं, पण हुशारी नाही. कशी झोपली? सुखी जगा शून्य सारणी ते दिसे उघड डोळ्यांनी जन्म सकाळी बरोबर दिसते. मी माझी हावळ ठाई तिच्या तिथे अदृश्यतेची झाले काही निश्चिते होते. सुखी जगा शून्य सारणी वृत्ती भूमिका झोपली. देवाला कळालं म्हणजे कळत ती झोपली. कसं चालतं 9ही दरवाजांना करू पाहिजे ना. देवाला सांगितलं आपला विश्वास ठेवा, डोळे बंद करा. उतरले गोकुळात डोळे उघडा. पोरांनी डोळे घरात सगळा अंधार दिसला. जरा डोळे बंद करा आणि पहा कोणता महाराज गोष्टीचा हाच नाव ज्या महाराज. डोळे बंद करा, बघा आपल्याला काय आहे. तो महाराज डोळे उघडा. अरे उघडले पण अंधार दिसतोय. कशा करता दही दूध माखण खाण्यासाठी. मग या
शनिष्ठा मणिपूर अनाह विशुद्ध आज्ञाचक्राच्या ठिकाणी वर पहा. वर तुम्हाला दिसेल खाली काय आहे, खाली काही नाही, खाली अंधारच आहे. पण तुम्हाला सांगू खरं महत्व इथून पुढे आहे. त्रिकुटीच्या पलीकडे पहा. आणि आता इकडे पहा आणि वर पहा. वर पाहिल्यावर काय दिसतं? शिंकेला मिळाले दूरी शिंकेला मिळाले दूरी. अरे पुस्तक वर आहे शिंक. मी तिघांच्या वर होतो. वैद्या मागण्या पेद्या आणि त्याच्यावर परमात्मा. वर म्हणले आम्हाला चोरी भारे दोही कडे काय करू मुख पसरवणी गडे. भगवंताने ते खात असताना आपण आलो आणि आपला एक महत्वाचा प्रोग्राम राहिला. कोणता प्रोग्राम राहिला? ब्रह्ममुहूर्ताच्या आधीचा. पहिला प्रोग्राम कोणता आहे? झोपेतून उठल्या उठल्या खाली करावं लागेल. आणि खाली गेल्याशिवाय कसं काय बसणार? सूर जर असेल तर चुलीवर जाऊन बसणार आणि उद्यावर एकटाच बसले बसणार. मग चुलीवर काय की दोघं बसले. पाठीला पाठ लावा. पाठीला पाठ लावले बसले. त्यानं उन्यात त्यानं समोर त्या चुलीमध्ये दोघं बसले. चला एक काम करा, धुवून काढा. पण सावधगिरीनं आपापली धुवा, दुसऱ्याची धुवू नका. लोकांना फार प्रकार सवय आहे बरं का. लहान पोरं प्रोग्राम आटोपला आणि मग सुरू केलं. तुका म्हणे सांगा घाटे हे कारण जोपर्यंत काम करून लोक मत सरकार आपल्या हृदयात आहे, तोपर्यंत पोटात आहे, तोपर्यंत बाकी ते बसला. मटकं खाली केलं, पोटभर खाल्लं. भगवंताने सांगितले फोडा. मटकं फुटलं म्हणून वृत्ती जागी झाली. मटकं फुटल्याशिवाय वृत्ती जागी होत ती जागी झाली. जागी झाल्याबरोबर त्या व्यक्तीनं आपल्या हुशारासाठी चावी घेतली. कसा करणार ती? पोरावर कन्हैया ती आली रे घेऊन काय करते? अरे मारू ना ती बाहेर चल. आपल्याला आतमध्ये उतरायचं नाही, त्याला भेट दिल्याचं माहितच नाही. अरे बाबा मग संध्याकाळी विकल्पाचे रोमाचे बाहेरचे आरसाचे कुलपी उघडतात. 9 दारापैकी 8 दरवाजाचे कुलपी उघडले. 8 कुती शुद्ध झाली. 9व्या दाराला हात लावला. विचार करा, हे प्रपंचाकडे, हे परमात्माकडे अशा गोष्टी जमत नाही. पेंड्या रडायला लागला. तुझे कृष्णा आता काय तर डोळे उघडले कशासाठी? तुझा रस्ता पण नाही उघडले रे. माझा रस्ता मोठ्या मोठ्याच्या लक्षात आला नाही. या रस्त्याकरता योगी योग करतात, जे की जप करतात, ते तप करतात, तरी हा रस्ता त्यांच्या लक्षात येत नाही. तू माझा रस्ता पाहतो, माझ्या जवळील मला विचार, माझ्या मागं कशाला पाहिजे? आणि नाही नासी नव्हे सगळे तुकया तेने अगुण आले. अगुण सगुण आणि कुठं इथून सरळ यशोदाच्या आज्ञेने भगवान कृष्ण परमात्माने काठी देखील डोंगरी घेतली आणि कृष्ण परमात्मा निघाले. गोधने चाळाया शारण प्राणी किंवा परमात्मा नाना तऱ्हेचे खेळ खेळले. खेळता खेळता ते खेळायचे. जोपर्यंत काही चढून तृप्त होत नाही, सारा खाऊन तृप्त होत नाही, तोपर्यंत उपाय खेळायचे. नंतर येऊन पाणी पाजायचे. काही तृप्त झाल्यावर खाऊन की मस्त झाडात पाणी पाजून झाडाखाली बसून रवंत करतात, तेव्हाही जेवायचे. भगवान कृष्ण परमात्मा जगामध्ये आजपर्यंत कृष्ण परमात्मा सध्या कुणी द्वारपाल झाला नाही, कुणी गोपाल झाला नाही. एक नंबरचा गायीची सेवा करणारा कृष्ण कन्हैया आहे. गायीची सेवा करा बस 10 सेकंदात ज्याला वाटते. अशा प्रकारे दररोजचा क्रम चालला. आज गाई चरत चरत खूप लांब गेल्या.
भगवंताने सांगितलं गयो आज गाई खूप लांब गेला चला बोलू गाई जेऊ पैसे एके ठाई बहु केली वन पायी कुठे घालाशी आता गळ्या गाई वळवा गाई म्हणजे कोणा इंद्रिय विषय राहणार फिरणारे जे इंद्रिय त्यांना वळवा एकत्रितांना एका ठिकाणी आला सर्वच्या सर्व काही एकत्रित आल्यानंतर आपण काला करू बहु केली वन पायी कुठे घालाशी एका ठिकाणी आल्या पण एक गाय येत नव्हती तुका म्हणे तू एक राख मनेरी मनेरी गाय तुझी आवडत नाही ते तूच आवड नाहीतर एक काम कर थांबाला आपल्या गायी काना थांबाला आपल्या गायी तुझ्या काही वेगळ्या का आणि आमच्या काही वेगळ्या ठेव तुझं आमचं काहीच नको देवान सांगितलं फिकर करू नका देवाना ती मंदिरी गाय एकत्रित केली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि 11वं मन स्थिर झालं आणि आता काला करायचा आहे गोपाळांना मी तुम्हाला काम सांगितलं होतं त्यानुसार शिदोरी आणल्या हो देवा भारताची शिदोरी मला सांगितलं होतं आणलीत का आणि एक थोडी म्हणतो कन्हैया तो का म्हणे हाई माझे पोट नाही गेली नका करू तुम्ही माझं पाया वेगळे मला आता पायाच्या गोळ्या करू नका त्याचा त्यामध्ये समावेश केला त्याच्या शरीराचा भगवंताने काय केलं असा गोलाकार गोपाळांना बसवलं मधात पोरांनी कमळाच्या त्याची पत्रावड केली आणि त्याच्यावर सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या त्याचं वर्णन शुकदेवजी महाराज करतात कृष्ण परमात्मा कसे होते त्यावेळेस बिभ्रद वेणू जठर पटयो भगवंतानी पावा आधी वाजवला सर्व एकत्र मोहित करून टाकले आणि नंतर तो पावा जठर पटयो कमरेला असं उपरणं बांधलं होतं इथं खोवला फोटोच्या तिन्ही आणले होते इकडे बघली दोन्ही संपल्यात घेऊन ठेवली खांद्यावर घोंगडी होती वामे पाणी मश्रून कवलम डाव्या हातात माखन मिश्रित हात आहे आणि दुसऱ्या हातामध्ये उजव्या हातात अनेक फळांचं लोणचं आहे विनोद करतो आणि त्यावेळेस काय झालं स्वर्ग लोके मिशती बुभुजे बघलीमध्ये आहे खांद्यावर घोंगडी आहे डाव्या हातात माखन मिश्रित भात आहे उजव्या हातात अनेक फळांचा लोणचं आहे आणि गोलाकार असलेल्या गोपाळांचा विरोध करतात असे नात होते पाहत असताना काय झालं देव विसरली स्वतः देव स्वतःला विसरले काय विसरले देहभाव आपुला स्वतःचा देहभाव विसरले देवाला देहभाव राहिला नाही मग काय झालं या महिन्यावर वृंदावनात चारा खायचं विसरलं पाणी प्यायचं विसरल्या काय करता तटस्थ त्या जे या देवाचे दैवत सगळ्या देवाचं दैवत असा असला भगवान कृष्ण परमात्मा देवांचा दैवत काय करते उभे आहे या रंगात आजच्या रंगाचं दिसे जग कोणत्या रंगात या हातात माखन मिश्रित भात या हातात लोणचं आणि या रंगात करतो बरं मग असा कसा देव आहे तो शेवटच्या जन्मात तुम्हाला सांगतात जया सुखाची शिराणी अरे त्याच्याकडे तुका म्हणे दंडताही तुकोबरा सांगतात योगी योग करतात जप करतात तप करतात मुनी धुंडतात पण जे पावलं भेटत नाही ते पावलं इथे या मेदीवर उभे आहेत म्हणून काय झालं आनंद समाये वेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदी रोपा
बोलायला आणि संतांचं चिंता आपण एकदाच केलं. आता कालाचा कोणता असते कंटी धरल्यापासून बसा बसा खाली सूचना आहे का कालाचा अभंग झाला. बसा बसा खाली बसा कोणी व्यक्ती लागू द्या. अशा प्रकारे काल्याचा अभंग झाला. काल्याचं शांत राहा. सूचना लक्षात ठेवा.